भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर होते। आमचा विश्वास जनतेवर असून मत विजयांवर नाही, किमान 51% मत घेऊन महायुतीसह भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आम्हाला मतविभाजनाची गरज नाही आहे। आमच्या अर्पिताताई शिंदे आणि सर्व नगरसेवक 51% मत घेऊन 2/3 बहुमताने निवडून येणार आहे। मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही। मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही। आमचा विश्वास जनतेवर आहे। 51% मत घेऊन भाजप जिंकेल असा मला विश्वास आहे। दरम्यान बावनकुळे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला। नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहे। ते स्वतः विधानसभेत केवळ 240 मतांनी निवडून आले। मी साकोलीत गेल्यावर तिथं पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यानं साकोलीची जागा आपल्या हातातून जाते की काय या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून ते बोलत आहे अशी टीका केली। यासह त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर कटाक्ष टाकला। नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत। त्यांच्या विधानसभेत ते केवळ 200 मतांनी निवडून आले आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानत जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता ते मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा ही त्यांच्या हातून जाते आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त मानसिकतेने बोलतात आहे।